नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण थोडं माझ्या जर्नीबद्दल बोलणार आहोत. माझी डिझायनिंग जर्नीमध्ये कशी सुरुवात झाली त्या गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत. सो बेसिकली डिझायनिंगची जर्नी तशी खूप अशी अवघड नव्हती आणि खूप अशी सोपीसुद्धा नव्हती. मला 2020 पासून माझ्या डिझायनिंगच्या जर्नीमध्ये सुरुवात झाली. तेव्हा माझे काका जे होते त्यांचं प्रिंटिंग हाऊस होतं त्यांचं स्वतःचं. सो तिथं मी सुद्धा काम करायचो, त्यांचं वर्क बघायचो. पण त्या काळामध्ये इतकं पॅकेजिंग डिझायनिंग किंवा सोशल मीडिया डिझाईन इतकं ॲडव्हान्स नव्हतं. तिथं तेव्हाच्या काळात आय थिंक CorelDRAW ह्याच गोष्टी होत्या. ऑडबी होतं, पण इतकं ॲडव्हान्स गोष्टी नव्हत्या, जितक्या आत्ता ॲडव्हान्स गोष्टी अवेलेबल आहेत. सो त्याच्यानंतर BSc कंप्लीट केली, MSc कंप्लीट केली. MNC नंतर म्हटलं, की आता आपण फुल टाईम डिझायनिंगसाठी द्यायचं. सो जो पहिला पंच होता तो MScमध्ये आय थिंक मला लागला, की मला नाही आता मला डिझायनिंगमध्येच फुल ऑन करियर करायचं आहे. ते म्हणजे पॅकेजिंग डिझायनिंग. जेव्हा एखादा व्यक्ती दुकानात जातो आणि तो एखादा बॉक्स खरेदी करतो आणि तो बॉक्स का खरेदी करतो, की त्याला त्याच्या समजा जस्ट एक्झाम्पल, की कुकीजचा बॉक्स आहे आणि एखाद्या व्यक्तीला कुकीज घ्यायचा तो दुकानात जातो. मल्टिपल कुकीज तिथे ठेवलेले आहेत. पण ज्या बॉक्सवरती टेम्प्टिंग इमेज आहे किंवा ॲपेटायझरसारखी इमेज किंवा माहिती दिलेली आहे, सो तो त्याला पिकअप करतो. म्हणजे एखाद्या चांगल्या ब्रँडला तो कॅचअप करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे घेतो. जस्ट एक्झाम्पलला द्यायला गेलं आता सगळ्यांना माहीतच आहे की युनिबिक्सच्या कुकीज किती मोठ्या फेमस आहेत. त्याचबरोबर आपला पार्लेजीचं बिस्किट ब्रँड म्हणजे त्यांचं पॅकेजिंग आयडेंटिटी बनली आहे, की ते म्हटलं की पार्लेजी, ते म्हटलं की युनिबिक्स, ते त्याच्यानंतर आपण ओरिओचा तर जो कलर ब्रँड आहे, तो ब्रँड बनलेला आहे. आणि ह्याच्या पुढची अशी गोष्ट, की ते कोणी बनवलेलं असतं पॅकेजिंग समजा हे पॅकेजिंग मी बनवलेलं आहे, ती बी प्राउडची फीलिंग असते ती वेगळीच असते. सो म्हटलं, की आपण पण ह्या डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. सो त्याच्यानंतर मी पुण्याला आलो. पुण्यामध्ये मला इंटर्नशिप भेटली. इंटर्नशिपनंतर मला एक चांगली कंपनी भेटली. मी सांगेन तुम्हाला ती कुठली कंपनी होती, तिथं कसं काम होतं, काय होतं, हे नक्की तुम्हाला एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा येणाऱ्या ब्लॉगमध्ये हळूहळू ती माहिती तुम्हाला नक्कीच भेटेल. त्याच्यानंतर आता सध्या मी एका स्टार्टअपमध्ये काम करत आहे. पुण्याच्याच एक स्टार्टअप आहे. ही मिलेट बेस्ड कंपनी आहे. मिलेटचे प्रोडक्ट्स बनवते. स्मॉल बेस्ड कंपनी आहे. इथं ॲज अ मी सीनियर डिझायनर म्हणून इथं काम बघतो. सो